काल रात्रीत आम्ही मामाच्या गावाला आलोय. मम्मी सांग तर तुझ्या गावाबद्दल काहीतरी. माझं गाव मला खूप आवडतं. निबंध नाही लिहायला सांगितलं तुला. चांगलं सांग. विहिरीमध्ये राव 2 बदक मरून पडले. ते आजी म्हणली की चिक्कूच्या बागेमध्ये आत्ता कोल्हे असतील. तिला आलोय, नदीला पाणीच नाहीये. या पाण्यामध्ये बघा आम्ही लहानपणी कॉईन टाकायचो. विष काय ते आहे जागरण गोंधळाचा कार्यक्रम. माझ्या नाना बाबाचा. आपल्या नाना अशी वांत्रट कारटी आमची सगळी लोट आपल्या शेतात आलो. आपली शेतात आले एकदम भारी वाटते. मित्रांनो, ही आहे आमची गाय गावाची. असे होल वावरी जावर एकदम भारी वावर. काटा लागला वाटतं पोराला. कसं आहे मॅन व्हर्सेस वाईल्ड. सुप्रभात मित्रांनो, थेट फ्रॉम मामाचं गाव. आणि काल रात्रीत आम्ही मामाच्या गावाला आलोय. म्हणजे मी, मम्मी आणि पप्पा. परवा एक कार्यक्रमासाठी आम्ही आज गावाला आलो होतो. आणि आजची सकाळी डायरेक्ट मी व्हिडिओ शूट करायला घेतलाय. टेरेसवरती उभा आहे मी, तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी आलो. ते सकाळ सकाळी कसा दिसतो ते. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता की शेत आहे. आणि इकडं पण बरंच काय काय आहे, आपण सगळं बघणार आहोत. तर आता आमचं नियोजन चाललंय नदीवर जायचं. तर बघूया आता काय होतंय. चला. चाललोय नदी बघायला. खरं तर मामाचं शेत पण आपल्याला बघायचं आहे, पण मामा आता सध्याला नाही आहे. पण बघू, आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करूया. तिकडं बरंच काय काय खाल्ली बघण्यासारखं. चिक्कूच्या बाग वगैरे आहेत आणि नदी आहे. सध्या तरी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्त काय बघण्यासारखं नाही, हिरवळ नाही आहे. पण जर पावसाळा किंवा दिवाळीच्या दिवसामध्ये जेव्हा आम्ही गावाला येतो ना, तेव्हा इथला नजारा असा बघण्यासारखा असतो ना, खूपच छान आहे का नाही मम्मी? तर मम्मीलाच माहिती, मम्मीचंच गाव आहे. मम्मी सांग तर तुझ्या गावाबद्दल काहीतरी. माझं गाव मला खूप आवडतं. मला गावाला यायला आवडतं. निबंध नाही लिहायला सांगितलं तुला. चांगलं सांग. माझं गाव आहे. आणि हा, मी तुम्हाला म्हणलं मम्मी पप्पा आम्ही आलोय, पण हा पण आलाय बघा. माळावर आहे, मस्त साऊ. ह्याला तुम्ही ओळखतच असाल जर तुम्ही पहिलेवाले व्लॉग बघितले असतील तर. हा आहे आपला कॅमेरामॅन. म्हणजे माझे जे काय तुम्ही व्हिडिओ बघता तर हा स्वतः शूट करतो. अरे फार पाणी खाली गेलं. अरे 2 बदक मरून पडले तिथं. खायला तिथं विहिरीमध्ये राव 2 बदक मरून पडले बिचारे. इथं आम्ही नदीला आलोय. नदीला पाणीच नाहीये. म्हणजे नदी फार सुकून गेली. इथं आम्ही जेव्हा दिवाळी किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये येतो ना, हे पूर्ण नदी भरलेली असते. आणि आम्ही इथं फोटो वगैरे पण काढले होते मागच्या वेळेस. पण आता हे पूर्ण पाणीच नाही आहे नदीला. कडक उन्हाळा पडलेला एकदम. माहीत नव्हतं मला वाटलं निदान थोडं तरी पाणी असेल आहे ना. मित्रांनो, चिक्कूच्या बागेमध्ये जायचं होतं, पण एक थोडंसं जरा गडबड झाली आहे. ते म्हणजे आजी म्हणली की चिक्कूच्या बागेमध्ये आत्ता कोल्हे असतील, त्याच्यामुळे तिकडे जाऊ नका. तिकडं कसं सावली असल्यामुळं मला वाटतं कोल्हे सावलीला बसत असतील येऊन. तर बघूयात आता पुढं काय होतं. आपल्याला देवस्थानाच्या दर्शनाला वगैरे पण जायचं आहे, पण ते आज जायचं आहे का उद्या नक्की मला माहीत नाही. पण बघूयात, आपण गेलो तर तेही तुम्हाला दाखवतो. कारण इथं आमच्या गावामध्ये मामाच्या यमाई देवीचं मंदिर आहे. आणि त्याचबरोबर खंडोबाचं सगळ्यात जागृत देवस्थान म्हणजे दावडीचा खंडोबा. तिकडेच आपण उद्या जाणार आहोत. आणि तिकडेच कार्यक्रम आहे जागरण गोंधळाचा. काय पाहिजे तुला? जाकीमध्ये जरा शोध की तुला पाहिजे तिथे जागे. लांबून दिसलंच नाही. मग मी म्हणलं हा घे. आता पडलं होतं ते. ही बाबळी बघा. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळं हेच बघायला मिळणार. असं वाटलं तर बरंच काय काय बघायला भेटेल, पण यार उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळं असंच व्हायचं. आता सध्या कसं झालं की उन्हामुळे सगळंच कोरडं पडलंय, जास्त काय दाखवण्यासारखं नाही. आणि आता आम्ही परत घरी आलेलो आहे, कारण आमचं चाललंय नियोजन देवीला जाण्याचं. नीट एकदम चकाचक झाली पाहिजे. आता आम्ही निघालोय यमाई देवीचं दर्शन. हॅलो.
या पाण्यामध्ये बघा आम्ही लहानपणी कॉईन टाकायचो. इथं कॉईन टाकल्यानंतर इच्छा पूर्ण होतं जसं आम्हाला लहानपणी सांगायचं. म्हणून आम्ही घरच्यांकडून नुसतं कॉईन घेऊन असं वळून का टाकायचं याच्यामध्ये. असं वळून जायला काय विष विष काय? पूर्ण होणार. आपलं म्हणजे आपलं का भरपूर आंबे हे लागलेत ना, कैऱ्या नसत्या. पडली एकदम शांत चिक्कूच्या वाटेमध्ये. खाली केवढे पडले कसं आहे मॅन वर्सेस वाईल्ड. हां मॅन वर्सेस वाईल्ड. चिकू बघा मोठे मोठे. आहे पण वर आहे. हा पण आहे ना मोठा. प्रॉपर मॅन वर्सेस वाईल्ड खेळण्यासारखी कुठे काय हा पडला. हे बघा आपलं हे लागतं हाताला म्हणजे डाग पडला तर अजिबात निघत नाही. ह्याला ह्याचा जोळा भारी भरलाय की काय सव ह्याच्यात. इथून असं वाटत इथून चिक्कूच्या बागेमध्ये गेल्यावरती पूर्ण कपडे घाण झाले. एवढी मजा आली ना. हेच तर खरं गावाकडचं जीवन आहे. खरं तर चिक्कूचे माळ आपले नव्हते, बाबांच्या मित्राचे. पण तरी आपण काय म्हणतो गावाकडं जे प्रेम आणि माणुसकी आहे ना ते कुठंच नाही. पूर्ण पिशवी भरून चिंच पण घेतली. खरंच दमछाक झाली थोडीशी. एवढी मजा आली तुम्हाला सांगतो. सुप्रभात मित्रांनो, थेट फ्रॉम मामाचं शेत. आज आहे आमचा दुसरा दिवस आणि शेवटचा पण दिवस, कारण आज आम्ही परत रिटर्न घरी जायला निघालो आहे. पण त्याच्या आधी आम्हाला जायचं आहे खंडोबाला. निमगावचा खंडोबा तर तुम्हाला माहितीच असेल. तिथं आहे जागरण गोंधळाचा कार्यक्रम. माझ्या नाना बाबाचा. आपल्या नाना बाबांचा, आपला बाबांचा. हे बघा अशी वांतरट कार्टी आमची सगळी. निघालोय आमच्या शेतातल्या मसोबाला पूजा करायला. आणि बघा हा मामाचा पोरगा पण आलाय. काय तुझं नाव काय? हिमांश. तर मित्रांनो आता आम्ही आमच्या रानात होते. हे मागे जे तुम्ही बघता हे आहे मामाचं रान आणि हे पण मामाचंच रान आहे. आणि इकडचं पलीकडचं का ह्या साईडचं कुठलं तरी दुसऱ्या मामाचं आहे, छोट्या मामाचं. आणि काय रे कसं वाटतं आपल्या शेतात आल्यावर? आपली शेतात आले एकदम भारी वाटते. कसे होल वावरी जावर एकदम भारी वावाले. 3 आणि कोटी जमीन हे आहे. आपलं म्हसोबाचं मंदिर. पूजा आपण करायला आलतो त्याला आता. क्षेत्ररक्षक सुद्धा म्हणतो. आणि हे ह्याचं असण्याचं एक कारण आहे की आपलं जे शेत वगैरे आहे, जे आपली गायगुरु आहेत त्याचे रक्षण करतात. शेतकऱ्यांना तर माहितीच असं. आणि हे सगळं गावाला आल्यावरतीच आपल्याला बघायला मिळतं. आहे का नाही पोरांनो? हा. मित्रांनो ही आहे आमची गाय गावाची.
काय